निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या 34व्या पुण्यस्मरणार्थ नाशिक शहरात जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। हा सोहळा शहरातील कुंभमेळा मैदान तपोवन नाशिक येथे सुरू आहे। या धार्मिक सोहळ्यात रोज जपानुष्ठान, अखंड नंदादीप, नामसंकीर्तन, अभिषेक कार्यसिद्धी, महायाग यज्ञ, हस्तलिखित जप साधना मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात सुरू आहे। रोज सायंकाळी महाआरतीचे देखील आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमात परमपूज्य जनार्दन स्वामी मंदिरी महाराज यांचे उत्तराधिकारी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज महात्मा यांचं सत्संग देखील रोज सकाळी व सायंकाळी भाविकांच्या प्रचंड गर्दीत सुरू आहे। रामायणाचार्य हभप श्री समाधानजी महाराज शर्मा बीड यांची देखील रोज दुपारी 12 ते 3 यावेळेस भव्य श्रीराम कथा सुरू आहे। या कार्यक्रमाला रोज 60 ते 70 हजार भाविक हजेरी लावत आहेत। त्याचप्रमाणे त्यांच्या महाप्रसादाची देखील व्यवस्था आयोजकांमार्फत केली जाते। या कार्यक्रमस्थळी श्री श्री 1008 महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय। ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या 34व्या पुण्यस्मरणानिमित्ताने सुरू झालेला नाशिक नगरीत कुंभमेळा मैदान तपोवन पंचवटी नाशिक या ठिकाणी या पवित्र पाणी पावनभूमीमध्ये गोदावरी गंगेच्या किनाऱ्यावर जय श्रीराम निष्काम कर्मी धर्म सोहळा नावाने सुरू असलेला सोहळा, या सोहळ्याच्या अंतर्गत कार्यसिद्धी महायज्ञ 108 गुणात्मक, नामसंकीर्तन, हस्तलिखित साधना, तदच अनुष्ठान असे विविध उपक्रम या ठिकाणी समोर असताना जनार्दन स्वामींनी ही जी काही परंपरा समाजाच्या हितासाठी सुरू केलेल्या आहेत, ज्या परंपरेच्या माध्यमातून आपण पाहतो की अनेक व्यसनी निर्व्यसनी झाले, असे आजपर्यंत अनेक भूमिपुत्र व्यसनमुक्त होऊन बघा बाबांचा आशीर्वाद करून आपले जीवन आनंदाने जगत आहेत। या सोहळ्याला रोज अनेक मान्यवर हजेरी लावतात, तसेच भाविकांची देखील गर्दी बघायला मिळते। अधिक माहिती या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब गामणे यांनी दिली आहे। गेले 1.5-2 महिन्यापासून हा जो कार्यक्रम होतोय, या कार्यक्रमाला अतिशय मेहनत करावी लागली। मेहनतीला आम्हाला खूप लोकांची मदत झाली। त्या जागेमध्ये आम्हाला सुरेश शेठ केला, त्याच्यानंतर नाना निकोम, त्याच्यानंतर शेजारचे मंदार राजेंद्र यांनी सगळ्यांनी जागा दिल्या। त्याप्रमाणे तपोवन नर्सरीचे डॉक्टर बदियानी आणि देवडा यांनी मुबलक पाणी दिलंय। त्याचप्रमाणे भोसले म्हणून त्यांनी पण पाण्याची खूप मदत केली। महापालिकेने सुद्धा आम्हाला पाण्याची उपलब्धता करून दिली। त्याच्यामुळं आम्ही हा कार्यक्रमाला कुठेतरी हातभार लावला असं आम्ही त्यांचं समजतो। आम्ही महापालिका, पोलीस कमिशनर, त्याच्यानंतर इतर सर्व अधिकारी ह्या लोकांनी ह्या मोठ्या उपक्रमाला आम्हाला साथ दिलेली। आम्हाला खूप लोकांनी मदत केली आणि स्वतः आमचे सर्व जे भक्तगण आहे त्यांनी प्रत्येकाने इतके कष्ट घेतलेले, मेहनत केलेली आणि मेहनतीचं हे फळ आम्हाला निश्चितच मिळालं आणि सगळ्यांनी सहकार्य केलंय। मग त्याच्यामध्ये पत्रकार असतील, राजकीय लोक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, शासकीय अधिकारी असतील, या सर्वांनी आम्हाला चांगली मदत केलेली आहे आणि हा कार्यक्रम आता यशस्वीतेकडे आहे। तसेच सेवेकरी गंगाधर बलवे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात अधिकची माहिती दिली आहे। निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचं 34वं पुण्यस्मरण त्या ठिकाणी आयोजन करण्याचं एकच महाराजांचं हेतू आहे की या ठिकाणी आपण तपोवन ज्याला म्हणतात, मग जनार्दन स्वामींनी जी परंपरा सुरू केली, अनुष्ठान, यज्ञ,
ह्या ज्या परंपरा गुरुकुल असेल, गोशाळा असेल, त्यामध्ये जनार्दन स्वामींनी सर्वात महत्व जे दिलंय ते जप अनुष्ठानाला. आणि मग तो जप अनुष्ठान ते तप कुठं झालं पाहिजे, तर ते तपोवनात झालं पाहिजे, अशी शांतिगिरी महाराजांची या ठिकाणी इच्छा होती. सगळ्या भक्तगणाने येऊन आणि या पुण्याचे वाटेकरी व्हा. आज या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायक राजू सरकटे यांनी हजेरी लावली व परमपूज्य शांतिगिरी महाराज यांच्या उपस्थितीत देशभक्तीपर तसेच भक्तिगीते सादर केली. परमपूज्य शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते यावेळी त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांचा देखील बाबाजींच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नानासाहेब गामणे व जय बाबाजी भक्त परिवार यांनी अधिक परिश्रम घेतले. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.